बाळूमामांना 3 दिवस आणि 3 रात्री एका खोलीत कोंडून ठेवलं. पावसावर सत्ता गाजविली. सलग 2 नाही 3 वर्ष त्या भागात पावसाचा एकही थेंब नव्हता. जमीन तडकलेली, विहिरी कोरड्या आणि माणसांच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातलं ते खेडेगाव दुष्काळानं पूर्णपणे हतबल झालं होतं. अशा वेळी मामा आपल्या बकऱ्यांचा कळप घेऊन त्या भागात आले. पण जिथे चारा नाही, पाणी नाही, तिथे थांबणं अशक्य. मामा परत जाण्याचा विचार करत होते. तेथील लोकांना मामा हे असामान्य सत्पुरुष आहेत याची जाणीव होती. मामांना पाहून पुष्कळ लोकांनी गर्दी केली. ते मामांना म्हणाले, तू साधा माणूस नाहीस, तू परमेश्वर आहेस. चारा पाणी नाही म्हणून परत जातोस हे तुला बरं दिसतंय काय? आम्ही आता काय करावं? आमची वाट कोणती ते सांग. आम्ही आता कसं जगावं? मामा एक शब्दही बोलले नाहीत. आणि तेव्हाच गावकऱ्यांनी कठोर निर्णय घेतला. पाऊस मानवा ऐक मानवा तुला सांगतो बाळू मामा कोण रे. ऐक मानवा तुला सांगतो बाळू मामा कोण रे. मंथनीची पटेल खूण शिवस्वरूप तू जाण रे. मंथनीची पटेल खूण शिवस्वरूप तू जाण.